नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम इंगळे, MBBS MD मेडिसिन नागपूरवरून बोलत आहे. आता परवा माझ्याकडे एक ताई आल्या. त्या आपल्या 18 वर्षाच्या मुलाला माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. ताईंचं म्हणणं होतं की त्यांचा मुलगा मागील 7-8 दिवसांपासून खूप अग्रेसिव्ह झालेला आहे. त्याला खूप राग येत आहे. तो नीट झोपत नाही. तो काहीच जेवत नाही. 18 वर्षाचा पोरगा आहे. दिवसातून एक पोळीसुद्धा खात नाही. त्याचे डोळे लाल लाल राहतात. त्याचं अंग गरम राहतं. त्या ताई सांगत होत्या की मला असं वाटतं की हा काहीतरी नशा करत आहे. सर हा ना ते सिगरेट वगैरे पित आहे असं मला वाटतं. मग मी त्या ताईंना म्हटलं की तुम्ही 5 मिनिट बाहेर बसा. मी तुमच्या मुलाशी थोडा वेळ एकटा बोलतो. बोलता बोलता मला मुलगा सांगू लागला की कसा तो आधी सिगरेट प्यायचा जेव्हा तो 11वीत होता. मग त्यांनी ती सिगरेट सोडली आणि कसं त्यांनी त्याच्या मित्रासोबत एकदा एक पावडर खाणे चालू केले. तर तो आणखीन पुढे सांगू लागला की हे पावडर त्याला सुपारीच्या पुडीमध्ये एक पान टपरीवाला द्यायचा. हे पावडर खाल्ल्यावर त्याला एकदम आनंदित फील व्हायचं. त्याला एकदम एनर्जी आल्या टाईप फील व्हायचं. त्याला असं पॉवरफुल वाटायचं. त्याला असं वाटत राहायचं की तो डान्स करत राहील. त्याला म्युझिक फील व्हायचं असं तो मला सांगू लागला. तर मित्रांनो, मी जेव्हा त्याची डिटेल हिस्ट्री घेतली आणि एक्झामिनेशन केलं, तर मला असं माहिती पडलं की हा मुलगा एक ड्रग ॲडिक्ट झालेला आहे. हा मागील 1 वर्षापासून एक असं घातक ड्रग सेवन करत आहे, जे याच्या फिजिकल हेल्थसाठी आणि मेंटल हेल्थसाठी अतिशय घातक स्वरूपाचं आहे. मी बोलत आहे एका अशा ड्रग अब्यूजबद्दल, ज्यांनी नागपूरच्या यंगस्टर लोकांना आपल्या मुठीत पकडून ठेवलेलं आहे. आणि या ड्रगचं नाव आहे MD, ज्याला सायंटिफिक टर्म आहे MDMA, म्हणजेच 3,4 मिथिलीन डायऑक्सी मेथाएम्फेटामाइन. काही लोक याला मॉलीसुद्धा म्हणतात किंवा काही लोक याला एक्स्टसी असं म्हणतात. मित्रांनो, हा एक घातक प्रकारचा मादक पदार्थ आहे. जसं कोकेन असतं, हिरोईन असतं, गांजा असतं, त्या टाईपचंच हे एक सिंथेटिक CNS स्टिम्युलंट आहे. म्हणजेच हा ब्रेनला स्टिम्युलेट करतं. नॉर्मली बघा, जर आपण खूप खुश असलो, आपण काही अचीव केलेलं असलं, आपल्याला छान वाटत असतं, तर आपल्याला हे छान का वाटतं? कारण आपल्या ब्रेनमध्ये नॉरएपिनेफ्रिन, डोपामिन असे हार्मोन, असे केमिकल रिलीज होत असतात आणि आपल्याला छान वाटतं. तर मित्रांनो, हे ड्रग तेच काम करतं. हे ड्रग काय करतं? आपल्या ब्रेनवर ॲक्ट करून या केमिकलचे प्रमाण हे वाढवून टाकतं आणि जो ड्रग अब्युजर राहतो त्याला असं वाटतं आपल्यात खूप एनर्जी संचार करत आहे. त्यांना भूक लागत नाही. त्यांना कंटिन्यू डान्स करत राहावं वाटतं. ते म्युझिकला हात लावू शकतात असं त्यांना वाटतं. काही लोकं खूप व्हायलेंट होऊन जातात. काही लोकं खूप फ्रँक होऊन जातात. त्यांच्यावरचे सगळे कंट्रोल उठून जातात. काही लोकांच्या चालीमध्ये आपल्याला अटॅक्सिया दिसू शकतो, म्हणजेच इम्बॅलन्स दिसू शकतं. काही लोकं टीथ ग्रिंडिंग करतात. याला ब्रुक्सिझम असं म्हणतात. त्यांना फटीग वगैरे जाणवत नाही. त्यांना थकवा जाणवत नाही. तर अशा या घातक पदार्थाच्या म्हणजेच MDच्या अडिक्शनमध्ये हे लक्षणं आढळून येतात. मित्रांनो, विचार करा, ही एक छोट्या गोळीचा फॉर्ममध्ये येत असते. 50 मिलीग्राम ते 200 मिलीग्रामची ही टॅबलेट राहते. या टॅबलेटचं पावडर करून लोकं वेगवेगळ्या पद्धतीने याचं सेवन करतात. जसं काही लोकं पावडर खातात, काही लोकं पावडर सुपारीमध्ये मिसळतात, काही लोकं पावडर फॉर्मला सिगरेटमध्ये टाकून त्याला फुंकतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचं याचं सेवन झालं. काही लोकांना असं वाटतं की हा खूप सेफ ड्रग आहे. याने जो आपल्याला हाय अचीव्ह होत आहे, इट इज व्हेरी सेफ, बट इट इज नॉट लाईक दॅट. धिस सिंगल पिल कॅन कॉज डेथ. असे काही केसेस आहेत की जिथे या MD नावाच्या ड्रग्जने अब्युजरचा जीव घेतलेला आहे. तर मित्रांनो, या ड्रग्सचे घातक परिणाम आपल्या शरीरावर काय आहेत? तर या ड्रग्समुळे ब्लड प्रेशर वाढवू शकतं. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ब्रेनमध्ये एखादी रक्ताची वाहिनी फाटूसुद्धा शकते आणि रुग्णाची डेथ होऊ शकते. काही लोकांच्या शरीराचं खूप टेम्परेचर वाढल्यामुळे त्यांना हायपरथर्मिया होऊ शकतो. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. पेशंट सायकोसिसमध्ये जाऊ शकतो. ते अग्रेसिव्ह होऊ शकतात. त्यांच्यामुळे काही क्राईम्स होऊ शकतात. तर हा एक गेटवे ड्रग आहे. म्हणजे याच्यातून हा एक गेट आहे, ज्याच्यातून तुम्ही मोठे ॲडिक्शन आणखीन करू शकता पुढे जाऊन. मित्रांनो, विचार करा, नागपूरमध्ये 6-7 महिने अगोदर 72 करोडचे, येस यू हर्ड राईट, 72 करोड रुपयाचं MD पदार्थ सापडला. हा MD पदार्थ अराउंड 50 किलोचा होता. याची प्राईस जेव्हा हे पान टपरीवर इकडे तिकडे लोकांना मिळतं, यंगस्टर लोक याला जास्त प्रिफर करतात, तर याची प्राईस ऑलमोस्ट 1 ग्राम 1800 रुपयाचं राहते. माझा जो रुग्ण होता हा फक्त 18 वर्षाचा आहे.
त्याला त्याच्या घरच्यांनी मागच्या 10-15 दिवसात पैसे देणं बंद केलं तर त्याचं विड्रॉल सिम्पटम्स त्यांना दिसून आले. आता आम्ही पेशंटला ॲडमिट केलेलं आहे. राहिली गोष्ट टेस्टिंगची, तर आपण ब्लड आणि युरिनमध्ये या ड्रगची टेस्ट करू शकतो. परंतु बरेचदा असं होतं की जिथून हे ती गोळी किंवा पावडर घेतात त्यामध्ये फक्त MD नसतं, तर त्यामध्ये असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स मिक्स झालेले असतात. तर कोणत्या ड्रगची टेस्टिंग करावं आपल्याला कळत नाही. एक्झॅक्टली ॲट दॅट टाईम कॉम्प्लिकेशन वाढून जातात. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती राहील की अशा कोणत्याही ड्रग अडिक्शनच्या मागे लागू नका. जर तुमच्या घरात, तुमच्या अवतीभोवती कोणी असा व्यक्ती तुम्हाला जाणवत असेल, ज्याला ड्रग अडिक्शन झालेलं आहे आणि त्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, तर त्यांना हेल्प करा. नियरेस्ट डॉक्टरकडे, सायकॅट्रिस्टकडे, कन्सल्टंट फिजिशियन्सकडे त्यांना घेऊन जा आणि त्या व्यक्तीचं अडिक्शनसाठी रजिस्ट्रेशन करा. कारण हा एवढा घातक प्रकारचा ड्रग आहे, याच्यामुळे करिअर खराब होऊ शकते, व्यक्ती पूर्ण सायकोसिसमध्ये जाऊन डिप्रेशन होऊ शकतं. आता याचे भवितव्य कसे राहील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण याला काही लाँग टर्म तरीसाठी औषध घ्यावं लागतील. याला अशा एन्व्हायरमेंटमध्ये ठेवावं लागेल की जिथे याला पुन्हा कोणते ड्रग्स मिळणार नाहीत. बट आय मस्ट से एका व्यक्तीच्या अडिक्शनमुळे पूर्ण फॅमिलीला त्रास होतो. तर असं जर तुमच्या अवतीभोवती कोणी असेल त्यांना हेल्प करा. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.